हा रस्ता म्हणतोय का याला? हा रस्ता दिसतोय का? रस्ता वाटतोय का? शहरातील साईधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात प्रचंड असे पाणी साचून मागील काही दिवसात अनेक अपघात घडले आहेत. या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजेनासं झालं आहे. प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरावस्थेसंबंधी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याच रस्त्यासमोर माझे साहेब कित्येक लोक आज पडलेत, कित्येक लोक जखमी झालेत. वृद्ध लोकांना चालायला इथं त्रास होतो. विद्यार्थी लोक शाळेत जात नाहीत, कॉलेजमध्ये जात नाहीत. सामान्य नागरिक इथं अजिबात यायला जायला तयारी होत नाहीत. तर आज आपण हा रस्ता बघतोय. हा रस्ता म्हणतोय का याला? हा रस्ता दिसतोय का? रस्ता वाटतोय का? आज 50 फुटाचा रस्ता म्हणतात. अगदी साईधाम ही प्रतिष्ठित नगरी असं समजतात, परंतु ही प्रतिष्ठित वाटते का कुठं? अजिबात वाटत नाही. निव्वळ चिखलात खड्ड्यात का खड्ड्यात चिखल हे दिसत नाही साहेब इथं. तर सामान्य नागरिकांनी जगायचं का मरायचं हा एक प्रश्न आहे. आज या ठिकाणी जर रस्त्याची त्वरित कामाला नाही लागलं तर आज आम्ही आजपासून साईधामवासी याच खड्ड्यामध्ये बसून तीव्र आंदोलन करू आणि हा प्रशासनाला सज्जड दम आहे असं मी सर्व नागरिकांतर्फे सांगतो. मी ॲडव्होकेट सुधीर पवार साईधाम मधील रहिवासी आहे. साईधाम मध्ये येण्यासाठी प्रमुख रस्ता हा 50 फुटाचा आहे. सदर रस्त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे. सदर रस्त्याला 1 वर्षापूर्वी मंजुरी मिळालेली आहे रस्ता नवीन रस्ता करण्याकामी, परंतु अद्याप आज तागायत 1 वर्षापासून कुठलंही म्हणजे रस्त्याचं काम झालेलं नाही. सदर ह्या रस्त्यावरून येत जात असताना येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. बरेच वृद्ध नागरिक पाय घसरून पडत आहेत. महिला त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी बाहेर निघणं अशक्य झालं आहे. बरीच मुलं इथं पडून हे झालेले आहेत, जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अशा परिस्थितीत नगर परिषद असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, संबंधित गुत्तेदार जे आहेत हे काम करणारे यांनी डोळेझाक केल्यामुळं आमच्या सर्व नागरिकांची इथं हालापेष्टा होत आहे. या बातमीच्या मार्फत आम्ही असं निवेदन करतोय की जर संबंधित गुत्तेदारांनी, नगरपालिकेने, सार्वजनिक विभागाने जर याची दखल घेतली नाही तर आम्ही येत्या काळात तीव्र आंदोलन उभं करू. नमस्कार, मी साईधामचा रहिवासी आहे. मागील 7 वर्षापासून इथं राहतो, परंतु मागील 7 वर्षापासून ह्या रोडची अवस्था अशीच दैनवानी आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाला हा अनुभव नेहमी भोगावा लागत आहे. महामार्गापासून कॉलनीपर्यंत येणं म्हणजे जणू काही जीवावर सर्कस करून आल्यासारखं झालं आहे. माणसांना, महिलांना, पुरुषांना, सगळ्यांना एक प्रकारे हा रस्ता प्रचंड त्रासदायक आहे. जर ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्यात नाही आलं तर आम्ही सर्व साईधाममध्ये या रस्त्यावर येऊन बसून आंदोलनाच्या तयारीत सध्या आहोत. त्यामुळं शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या सर्व साईधाम वाशांना असलेला हा जो गंभीर प्रश्न आहे, पावसाळ्यामुळे तरी या प्रश्नाची आणखी तीव्रता वाढणार आहे, तो प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही माझी मागणी आहे.